बोल ना ग, काय करती? मी होय, माझं आवरलंय बाई आत्ताच. हा, आवरलंय माझं आत्ताच. बरंचसं काम तर काही सासूबाईच करतात, त्याच्यामुळं मला काही काम नसतंय लई. आता माझं नवीनच लग्न झाले, त्याच्यामुळं काही जास्त काही काम नसतंय. हां, आणि इथं सगळं सिस्टमॅटिक आहे ना ग, त्याच्यामुळं काही काम नसतंय. हां, मग काय. माझी सासू तर नुसती बसून राहते, काहीच करीत नाही. तुझी सासू का? तुला काम नाही करू लागत काय तुझी सासू? नाही ना बाई, अशी कशी सासू आहे ग तुझी? नाही बाई, माझी सासू नाही बाई, मला सगळं काम करून देते. हा मग मी भाजी बनवली का त्या पटपट भाकरी करून घेतात. नाहीतर मग त्या जर भाकरी भाजी करत असल्या तर मी पटपट भाकरी करून घेते. हां हां, आहे ना, डबा पण द्यावा लागतो ना ग. हां, आई लवकर उठतात आणि मग मी थोडं मागून उठते, थोडं उशिराच उठते मी. हा, 6ला उठलं तरी होतं माझं अगं. हां, मग काय तर. नवीन नवीन असंच असतं, सगळे करू लागतात, मग कोण नाही करीत. काय म्हणली, नवीन लग्न झाल्या झाल्या मजा असती? तुझं पण असंच झालं होतं? नाही बाई, माझं नाही व्हायचं बाई असं. हां, तुमची माणसं वेगळे असतील बाई, आमचे नाही तसे. हां, आमचे लय शांत बाई एकदम. हां, अजिबात सुनांना काही त्रास देत नाहीत. हां, कोणीच काही नाही म्हणत कोणला. हां, जे त्याचं व्यवस्थित करतं काम, त्याच्यामुळं काही ताण यायचं काही विषयच नाही ना. तुमच्या घरी असं व्हायचं का पहिलं? तुला करू लागायचे सगळे आधी काम, नंतर सगळं तुझ्यावरच टाकायचे? बाई, मग अवघडच बाई तुझं तर. आमच्या इथं नाही बाई असं. हां, आताच गेलेत ते कामाला. जंगल ड्युटी असते ना ग त्यांना. हां, चल मग बाकी काय चाललंय, काय म्हणती? हां, लग्न छान झालं ना आमचं. हां, मग बाई, पप्पांनी किती खर्च केलाय मग लग्नाला. होणारच छान, खर्च केल्यावर होतं सगळं. हां, मग काय तर. ड्रेस घालती का साडी घालती का तू? ड्रेस का? हा, ड्रेस घालते ना मी. हा, ड्रेस घालते, साडी पण घालते, तसं काही नाही. आई मला म्हणल्या की ना, तुला आहे ना जे घालायचं ते घालीत जा. साडी घाल, ड्रेस घाल, तुला जसं ॲडजस्ट होईल तसं घालीत जा. कामाची जास्त गडबड असेल तर आपलं ड्रेस घालीत जा, निवांत असेल थोडं तर घालीत जा साडी. त्या म्हणतात आपल्याला मग एवढं फ्रीडम दिलं, मग आपण पण काय हे करायचं का? हा, मग काही माणसं वगैरे यायचे घरी असले, आता नवीन लग्न झाल्यावर कसं असतं तुला तर माहितीच आहे चांगलं. पाहुणे रावळे येतात जातात ना, मग आपण पण साडी वगैरे घालून यायचं त्यांच्या समोर. मग काय पाहुण्याच्या समोर यायचं नाही. मग मी पण आहे ना, कधी साडी कधी ड्रेस, जसं जमन तसं. हां, गाऊन पण घालते. हां, गाऊन पण घालते ना, काही नाही म्हणत त्या मला तसं. हां, ते मला तुला जसं जमन तसं घालीत जा आपलं. हां हां, मग काय. इथं फ्री वातावरण असल्यामुळं काही नाही अगं, करमतं मला, काही नाही वाटत. हां, मग काय. माणसं चांगली असली ना मग करमत अगं. अगं तू एवढी शिकली, एवढं लेट लग्न केलं, मग जॉब करणार आहे का नाही मग आता, का तसंच बसणार आहे घरी? जॉबचं का? हां, जॉब करणार आहे ना मी. हां, करणार आहे. हां, सध्या आता नवीन सुट्टी घेतलेली ना गं, मग थोड्या दिवसांनी मग करायचं अशी जॉब बी सगळं. हां, आता थोडं मग निवांत सुट्टी एन्जॉय करून घेते ना गं. हां, मग काय तर. हां, बाकी सगळं ठीक आहे ना मग तुझं? हां, मग काय. हां, पोरं वगैरे तुझी शाळेत जायला लागले असतील ना आता? हां हां, मग काय आता निवांतच आहे. अगं सुनबाई, कुठं बसली? काम धंदे सोडून काम उरकायचे, मग फोनवर गप्पा आणत बसायच्या, तर बसली मोबाईलचा डबडे घेऊन. हां हां, चल. हा, ठेवते. आता हिला काय सांगू, इथं काय तारा चालली. आता कुठं नवीनच लग्न झालंय, घ्यायचं घालून लगेच. मग काय तर चांगलं सांगावं लागत आहे नवीन. नाही तर म्हणते हिला काय सासर भेटले असलं, एवढी शिकली मग काय सासर भेटले आणि काय उपयोग झाला. म्हणून म्हणलं आपलं चांगलं सांगा, लगेच सगळ्या पोरींच्या चर्चा करून टाकीन. एवढी शिकत राहिली आणि काय माणसं भेटली तिला, म्हणून असंच सांगावं लागत आहे तर काय.